गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण TYBA इकॉनॉमिक जनरल हा जो विषय आहे आर्थिक विकास नियोजन या विषयामधील आपण आज दुसरा टॉपिकचं नाव आहे विकसनशील देश. या ठिकाणी आपण विकसनशील देश म्हणजे काय, विकसनशील देशाची जी काही वैशिष्ट्ये आहेत, विकसनशील अर्थव्यवस्थेची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्याचा आज आपण इथं अभ्यास करणार आहोत. इथं आपण विकसनशील देश म्हणजे काय हे समजून घेण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण संपूर्ण जगाचा विचार केला तर संपूर्ण या जगामध्ये जी देशाची वर्गीकरण केलेले आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण केल्याचं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बघितलं या संपूर्ण जगाचे जे काही वर्गीकरण केलेले आहे ते वर्गीकरण विद्यार्थी मित्रांनो दोन पद्धतीने केल्याचं दिसून येतं. एक आहे परंपरागत दृष्टिकोन आणि दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो आधुनिक दृष्टिकोन. परंपरागत दृष्टिकोनानुसार विद्यार्थी मित्रांनो त्या संपूर्ण जगाचं जे काही वर्गीकरण आहे ते वर्गीकरण गरीब देश, मागासलेले देश, अविकसित देश, अर्धविकसित देश, विकसनशील देश, विकसित देश अशा 6 प्रकारात केल्याचं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो बघा, परंपरागत दृष्टिकोनानुसार संपूर्ण जगाचे 6 विभागात वर्गीकरण केल्याचं दिसून येतं. हे 6 विभाग कुठले तर आपल्याला सांगता येईल गरीब देश, मागासलेले देश, अविकसित देश, नंतर अर्धविकसित देश, विकसनशील देश आणि शेवटी विकसित देश. आता ही ज्या 6 संकल्पना सांगितल्यात विद्यार्थी मित्रांनो त्या 6 संकल्पनांपैकी अविकसित देश ही जी संकल्पना आहे ती संकल्पना जवळपास अनेक देशामध्ये किंवा अनेक अर्थशास्त्र ही संकल्पना वापरतच नाहीत. कारण अविकसित देश नेमका कुणाला म्हणायचं, किंवा जर आपण बघितलं अविकसित देश म्हणजे ज्या देशामध्ये विकासाची क्षमता नाही असा त्याचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो. आणि नंतर जर आपण बघितलं मागासलेले देश, मागासलेल्या देशाचा विचार केला तर ज्या देशाकडे विकासाची प्रेरणा नाही असं त्यातून अर्थबोध होत असतो, म्हणजे त्याला मागासलेला देश असं म्हणायचं. आता गरीब देशाचा जर आपण विचार केला तर आपण या ठिकाणी दरडोई उत्पन्न हा निकष लक्षात घेऊन एखादा देश गरीब आहे का श्रीमंत हे सांगू शकतो. मग या ठिकाणी ज्या देशाचं दरडोई उत्पन्न अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी या देशापेक्षा कमी आहे या देशाला आपण गरीब देश असं म्हणू शकतो. नंतर जर आपण बघितलं अर्धविकसित देश म्हणजे हे देश विकासाच्या मार्गावर आहेत पण त्यांनी विकासाची योग्य पातळी गाठलेली नाही, त्याला आपण अर्धविकसित देश असं म्हटलेले. किंवा विकसनशील देश बघितलं तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे देश विकासाच्या मार्गावर आहेत, विकासाची त्यांनी एक प्रकारची एक वेगळी उंची गाठलेली असते, त्याला आपण विकसनशील देश असं म्हणू शकतो. आणि विकसित देश म्हणजे ज्यांचं दरडोई उत्पन्न जास्त आहे, ज्यांनी साक्षरतेचा उच्चांक गाठलेला आहे, सरासरी आयुर्मान जास्त आहे, या देशाला आपण विकसित देश असं म्हणू शकतो. म्हणजे परंपरागत दृष्टिकोनानुसार काही अर्थतज्ञांनी संपूर्ण जगाची विभागणी या 6 प्रकारात केलेली होती. तर आपण दुसरा दृष्टिकोन बघूया विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक दृष्टिकोन. आधुनिक दृष्टिकोनानुसार विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण जगाची विभागणी 3 विभागात केली जाते. एक आहे विकसित देश, दुसरा आहे विकसनशील देश आणि तिसरा आहे अल्पविकसित देश. बघा विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक अर्थतज्ञांनी जी संपूर्ण देशाची विभागणी केलेली आहे त्यांनी 3 प्रकारात केलेले. म्हणजे इथं अभ्यासाची सोय लक्षात घेऊन त्यांनी काय केलेले संपूर्ण जगाचं 3 विभागात विभागणी केलेली. एक विकसित देश, दुसरं विकसनशील देश आणि दुसरं अल्पविकसित देश. ठीक आहे, आता या ठिकाणी या 3 संकल्पनेचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करूया विद्यार्थी मित्रांनो. आता याच ठिकाणी या आधुनिक दृष्टिकोनामध्येच जागतिक बँकेने बघा विद्यार्थी मित्रांनो, जागतिक बँकेने सुद्धा काय केलेलं आहे संपूर्ण जगाची जी विभागणी आहे ती 3 विभागात केलेली आहे. पण या संपूर्ण जगाची विभागणी करत असताना जागतिक बँकेने 2009 मध्ये या ठिकाणी वास्तव दरडोई उत्पन्न लक्षात घेऊन या ठिकाणी काय केलेलं आहे, या संपूर्ण जगाची 3 विभागात विभागणी केलेली आहे. आता जागतिक बँकेने जे 2009 मध्ये दरडोई उत्पन्नाच्या आधारे जी काही विभागणी केलेली आहे ती विभागणी कोणत्या पद्धतीनुसार केलेली आहे तर आपल्याला बघता येईल उच्च उत्पन्न देश,
उच्च उत्पन्न देश, नंतर मध्यम उत्पन्न देश आणि तिसरा आहे कमी उत्पन्न देश. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी जागतिक बँकेने दरडोई उत्पन्नाच्या आधारे वर्गीकरण करत असताना जे उच्च उत्पन्न देश आहेत त्यांचं जे दरडोई वास्तू उत्पन्न आहे ते $11,455पेक्षा ज्या देशाचं दरडोई उत्पन्न जास्त आहे अशा उच्च उत्पन्न देशाचा समावेश या उच्च उत्पन्न गटामध्ये केलेला आहे. बघा, या ठिकाणी जागतिक बँकेने ज्या देशाचं दरडोई वास्तू उत्पन्न $11,455पेक्षा जास्त आहे अशा देशाचा समावेश उच्च उत्पन्न गटामध्ये केलेला आहे. उच्च उत्पन्न जे देश आहेत त्या देशामध्ये केलेले आहेत. आणि नंतर जर बघितलं की मध्यम उत्पन्न जे देश आहेत त्या मध्यम उत्पन्न देशामध्ये $936 ते $11,455 या दरम्यान ज्या देशाचं दरडोई वास्तू उत्पन्न आहे त्याचा समावेश मध्यम उत्पन्न देश यामध्ये केलेला आहे. आणि तिसरं कमी उत्पन्न देश, की ज्या देशाचं दरडोई वास्तू उत्पन्न $936पेक्षा कमी आहे, $936पेक्षा कमी आहे अशा देशाचा समावेश अल्प उत्पन्न देशामध्ये केलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे उच्च उत्पन्न देश आहेत त्या उच्च उत्पन्न देशाचा समावेश विकसित देशामध्ये केला जातो, मध्यम उत्पन्न देशाचा समावेश विकसनशील देशामध्ये केला जातो आणि कमी उत्पन्न जे देश आहेत त्यांचा समावेश अल्प विकसित देशामध्ये केला जातो. तर आपण सध्या मग विकसित देश कशाला म्हणायचं, विकसनशील देश कशाला म्हणायचं, नंतर अविकसित किंवा अल्पविकसित देश कशाला म्हणायचं हे आपण आता विद्यार्थी मित्रांनो काय करूया, समजून घेऊया. म्हणजे विकसित देशाच्या संदर्भात, विकसनशील देशाच्या संदर्भात, अल्पविकसित देशाच्या संदर्भात म्हणजे वेगवेगळ्या व्याख्या सांगितल्या आहेत. त्या वेगवेगळ्या व्याख्याचा आढावा घेऊन या तिन्ही संकल्पना आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी पहिल्यांदा विकसित देश कशाला म्हणायचं, विकसित देश कशाला म्हणायचं, ज्या देशाचं दरडोई उत्पन्न सर्वोच्च आहे, ज्या देशाचं दरडोई उत्पन्न सर्वोच्च आहे, राहणीमानाचं निर्देशांक उच्च आहे, साक्षरतेचा उच्चांक गाठलेला आहे आणि आयुर्मान देखील काय जास्त आहे, अशा देशाला विकसित देश असं म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विकसित देशाची व्याख्या काय सांगितली मी, की ज्या देशाचं दरडोई उत्पन्न सर्वोच्च आहे, ज्या देशाचं दरडोई उत्पन्न सर्वोच्च आहे, राहणीमानाचा निर्देशांक उच्च आहे, साक्षरतेचा उच्चांक गाठलेला आहे आणि ज्या देशाचं सरासरी आयुर्मान देखील सगळ्यात जास्त आहे त्या देशाला विकसित देश असं म्हणायचं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विकसित देशामध्ये अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, सिंगापूर, रशिया यासारख्या देशांचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो बघा, या विकसित देशामध्ये कोणत्या कोणत्या देशाचा समावेश होतो, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, इंग्लंड, रशिया, डेन्मार्क, स्वित्झर्लंड यासारख्या देशाचा समावेश या विकसित देशामध्ये होतो. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे या देशांचं जे दरडोई उत्पन्न आहे ते दरडोई उत्पन्न सर्वोच्च आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला जर सांगायचं झाल्यास 2020 मध्ये सगळ्यात जास्त जे दरडोई उत्पन्न आहे ते लक्झेंबर्ग हा जो देश आहे, एक छोटासा देश, त्या देशाचं दरडोई उत्पन्न $1,13,000 इतकं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर जर आपण बघितलं सिंगापूर, जवळपास $84,000 इतकं त्यांचं दरडोई उत्पन्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर त्याच्यानंतर आपण बघितलं सिंगापूर या देशाचा जर विचार केला तर जवळपास 78,000 इतकं त्यांचं दरडोई उत्पन्न असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या विकसित देशामध्ये ज्या देशाचा आपण समावेश केलेला आहे त्या देशाचं दरडोई उत्पन्न प्रचंड असल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं राहणीमान सुद्धा काय उच्च असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर या देशामध्ये साक्षरतेचा उच्चांक गाठल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचबरोबर सरासरी आयुर्मान म्हणजे एखाद व्यक्ती जन्माला आल्यानंतर तो सरासरी किती वर्ष जगू शकतो हे जर पाहिलं तर त्या सरासरी आयुर्मानामध्ये सुद्धा या विकसित देशांनी बाजी मांडल्याचं आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे या सगळ्या बाबतीत हे देश पुढे असल्यामुळे या देशाला विकसित देश असे म्हणतात. आता आपल्याला विकसित देशाची अजून एक व्याख्या सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, की जे जागतिक बँकेने 2009 मध्ये
जो विकास अहवाल प्रकाशित केला, त्या विकास अहवालामध्ये विकसित देश कशाला म्हणायचं हे सांगत असताना त्यांनी अशी व्याख्या सांगितलेली आहे, ज्या देशाचे दरडोई वास्तू उत्पन्न, ज्या देशाचे दरडोई वास्तू उत्पन्न $11,455 जास्त आहे, अशा उच्च उत्पन्न असणाऱ्या देशास विकसित देश असे म्हणतात. बघा 2009 जागतिक बँकेने जो विकास अहवाल सादर केलेला होता विद्यार्थी मित्रांनो, त्या विकास अहवालामध्ये विकसित देश कशाला म्हणायचं हे सांगत असताना जागतिक बँकेने अशी व्याख्या सांगितली होती की ज्या देशाचं दरडोई वास्तू उत्पन्न $11,455 जास्त आहे, अशा उच्च उत्पन्न देशास विकसित देश म्हणायचं असं या जागतिक बँकेने सांगितलेले. म्हणजे आपण या ठिकाणी विकसित देश कशाला म्हणायचं या संदर्भात आपण 2 व्याख्या बघितल्या आणि विकसित देशामध्ये कोणकोणत्या देशाचा समावेश होतो हे आपण पाहिलं. आता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरी संकल्पना आहे विकसनशील देश. आता आपण बऱ्याच वेळा म्हणतो की भारत हा विकसनशील देश आहे. मग विकसनशील देश म्हणजे नेमका कसा आहे? मग या विकसनशील देशाच्या संदर्भात सुद्धा अनेक अर्थशास्त्राने अनेक व्याख्या सांगितलेल्या आहेत. त्यापैकी आपण काही व्याख्या इथं लक्षात घेऊ विद्यार्थी मित्रांनो. आता विकसनशील देश कशाला मानायचं या संदर्भात रॅगलर नर्स नावाच्या अर्थतज्ञाने एक व्याख्या सांगितलेली आहे. ज्या देशामध्ये लोकसंख्या आणि नैसर्गिक साधनसंपत्ती, ज्या देशामध्ये लोकसंख्या आणि नैसर्गिक साधनसंपत्ती याच्या तुलनेने भांडवलाची कमतरता आहे, अशा देशाला विकसनशील देश असं म्हणायचं, असं प्राध्यापक रॅगलर नर्स या अर्थतज्ञांनी ही विकसनशील देशाची व्याख्या सांगितलेली आहे. आपण या व्याख्याचं स्पष्टीकरण बघितलं तर या विकसनशील देशामध्ये काय लोकसंख्या प्रचंड असते, नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड असते, परंतु भांडवलाच्या अभावी, भांडवलाच्या कमतरतेमुळे ते काय त्या साधनाचा पर्याप्त उपयोग करू शकत नाहीत. त्यामुळे ते देश काय विकसनशील राहतात, म्हणजे ते विकसित होऊ शकत नाहीत, असं रॅगलर नर्स याला म्हणायचं आहे. जर उदाहरण म्हणून आपण जर भारताचंच म्हणून आपण इथं उदाहरण घेतलं तर भारतामध्ये लोकसंख्या प्रचंड आहे. आज जर बघितलं 2020 138 कोटी लोकसंख्या विद्यार्थी मित्रांनो. नैसर्गिक साधनसंपत्ती तर प्रचंड आहे, म्हणजे लोकसंख्या प्रचंड आहे, नैसर्गिक साधनसंपत्ती सुद्धा प्रचंड आहे, परंतु भांडवलाच्या अभावामुळे, भांडवलाच्या कमतरतेमुळे आपण त्याचा पर्याप्त उपयोग केला नाही, म्हणून आपला देश विकसनशीलच राहिलेला आहे. म्हणून रॅगलर नर्स यांनी विकसनशील देशाची व्याख्या सांगत असताना काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, की ज्या देशामध्ये लोकसंख्या आणि नैसर्गिक साधनसंपत्ती याच्या तुलनेने भांडवलाची कमतरता असते, अशा देशाला विकसनशील देश असं म्हणायचं. ही एक व्याख्या तुम्हाला लक्षात आलेली असेल. नंतर विद्यार्थी मित्रांनो जेबर वायनर यांनी सुद्धा विकसनशील देश कशाला म्हणायचं या संदर्भात व्याख्या सांगितली विद्यार्थी मित्रांनो. त्यांनी जेबर वायनरनी व्याख्या काय सांगितली बघा, की विपुल साधनसामुग्री असून सुद्धा त्याचा पर्याप्त उपयोग न केल्यामुळे त्या देशातील लोकांचे राहणीमान उच्च पातळीचं जर राहत नसेल तर त्याला काय म्हणायचं विकसनशील देश असं म्हणायचं. बघा जेबर वायनरनी व्याख्या सांगत असताना त्यांना विपुल म्हणजे प्रचंड नैसर्गिक साधनसंपत्तीवर त्यांनी भर देऊन त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे. म्हणजे असे काही देश असतात की त्या देशामध्ये विपुल प्रमाणात, प्रचंड प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती असते, पण त्याचा पर्याप्त उपयोग न केल्यामुळे त्या देशातील लोकांचं राहणीमान उच्च पातळीचं राहत नाही, म्हणजे कनिष्ठ पातळीचं राहतं. जर उच्च पातळीचं जर राहणीमान राहत नसेल, नैसर्गिक साधनसंपत्तीचा पर्याप्त उपयोग करून तिथं करता येत नसेल आणि त्या करता न आल्यामुळे त्या देशातील लोकांचं राहणीमान जर कमी पातळीचं राहत असेल तर त्याला विकसनशील देश असं म्हणायचं, असं जेबर वायनर यांनी सांगितलं. म्हणजे जेबर वायनरला काय म्हणायचं होतं की विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती असून सुद्धा त्याचा पर्याप्त उपयोग न केल्यामुळे त्या देशातील लोकांचं राहण्याची पातळी उंचावत नसेल तर त्या देशाला काय म्हणायचं विकसनशील देश असं म्हणायचं. मग आता विकसनशील देशाची अजून एक उत्पन्नाच्या आधारे, दरडोई उत्पन्नाच्या आधारे जागतिक बँकेने जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्यासुद्धा आपल्याला इथं विकसनशील देशाची व्याख्या म्हणून आपल्याला सांगता येईल. म्हणजे जागतिक बँकेने त्याच्या विकासाच्या अहवालामध्ये विकसनशील देशाची सुद्धा व्याख्या सांगितलेली आहे. आता विकसनशील देशाची इथं व्याख्या काय सांगता येईल बघा, की ज्या देशाचे दरडोई उत्पन्न $936 जास्त, ज्या देशाचे दरडोई वास्तू उत्पन्न $936 जास्त आणि $11,455 कमी आहे, अशा मध्यम उत्पन्न गटातील देश म्हणजेच काय विकसनशील देश होय. बघा जागतिक बँकेने 2009 त्यांच्या विकास अहवालामध्ये जी विकसनशील देशाची व्याख्या सांगितली विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये व्याख्या काय सांगितली बघा, की ज्या देशाचे दरडोई वास्तू उत्पन्न $936 जास्त आणि $11,455 जर कमी
$11,455 जर कमी दरडोई उत्पन्न राहत असेल तर अशा मध्यम उत्पन्न देशाला विकसनशील देश असं म्हणतात. मग आता विकसनशील देशामध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश होतो? भारत आहे, चीन आहे, ब्राझील आहे, दक्षिण आफ्रिका आहे. या देशाचा समावेश विद्यार्थी मित्रांनो या विकसनशील देशामध्ये होतो. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी विचारू शकतात विकसनशील देशाची 2 नावं सांगा, तर त्यावेळी तुम्हाला सांगता आले पाहिजे. तर त्यामध्ये भारत आहे, चीन आहे, ब्राझील आहे, दक्षिण आफ्रिका आहे. हे जे देश आहेत ते काय विकसनशील देश म्हणून आपल्याला त्यांची उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण तिसरी संकल्प बघणार आहोत, अल्पविकसित देश, किंवा त्याला बऱ्याच वेळा आपण अविकसित देश सुद्धा म्हणू शकतो. अल्पविकसित देश किंवा अविकसित देश. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अल्पविकसित जे देश आहे त्या देशाची व्याख्या संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे युनोनी व्याख्या सांगितलेली आहे. ज्या देशाचं दरडोई उत्पन्न अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पश्चिम युरोपातील देशाच्या उत्पन्नाच्या 1/4पेक्षा कमी उत्पन्न असते अशा देशाला अल्पविकसित देश असं म्हणायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो आता ह्याची व्याख्या अजून आपल्याला सोपी सांगता येईल. ज्या देशाचं दरडोई उत्पन्न अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व पश्चिम युरोपीय देशाच्या उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असेल अशा देशाला अल्पविकसित देश असं म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे अल्पविकसित देश आहेत ते अल्पविकसित देशाची तुलना अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम युरोपीय देश जे आहेत त्या देशाची तुलना केलेली आहे. त्या देशापेक्षा जर या देशाचं जे दरडोई वास्तू उत्पन्न आहे ते दरडोई वास्तू उत्पन्न जर खूपच कमी असेल विद्यार्थी मित्रांनो तर त्याला अल्पविकसित देश असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. आता आपण इथं बघितलेलं आहे की या ठिकाणी जी जागतिक बँकेने त्यांच्या विकास अहवालामध्ये कमी उत्पन्न जे देश आहेत त्यांचा समावेश $936 कमी उत्पन्न यामध्ये केलेलं आहे. म्हणजे हे जे अल्पविकसित देश आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आपल्याला अशी सुद्धा एक व्याख्या सांगता येईल की ज्या देशाचं दरडोई वास्तू उत्पन्न $936 कमी आहे अशा कमी उत्पन्न देशास अल्पविकसित देश असे म्हणतात. बघा ज्या देशाचं दरडोई उत्पन्न $936 कमी आहे अशा कमी उत्पन्न देशास अल्पविकसित देश असं म्हणतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या देशाचं जे दरडोई वास्तू उत्पन्न असतं ते खूपच कमी असतं, $936 कमी असतं. आणि हे जे दरडोई उत्पन्न आहे ते अमेरिका म्हणा, कॅनडा म्हणा, ऑस्ट्रेलिया म्हणा, पश्चिम युरोपीय देशाच्या तुलनेने अतिशय कमी असल्यामुळे या देशांना अल्पविकसित देश किंवा अविकसित देश असं म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे या अल्पविकसित देशामध्ये कोणकोणत्या देशात समावेश होतो? नेपाळ आहे, भूतान आहे, बांगलादेश आहे, मालदीव आहे, अफगाणिस्तान आहे. या देशाचा समावेश विद्यार्थी मित्रांनो या अल्पविकसित देशामध्ये होतो. आता विद्यार्थी मित्रांनो जरा आपण या जागतिक बँकेचा जो विकास अहवाल सांगितलेला आहे ते विकास अहवालामध्ये काय नमूद केलेले बघा विद्यार्थी मित्रांनो. हे जे मध्यम उत्पन्न देश आणि कमी उत्पन्न देश आहेत हे जे 2 देश आहेत. आता या कमी उत्पन्न देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 19.6% लोकसंख्या राहते. 19.6% लोकसंख्या राहते कमी उत्पन्न देशामध्ये. आणि त्यांचा जागतिक स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातला जो वाटा आहे तो वाटा फक्त 1.4% आहे विद्यार्थी मित्रांनो. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील जो वाटा आहे वाटा किती आहे? 1.4% आहे. जर आपण हे जे मध्यम उत्पन्न देश आहे याचा जर विचार केला तर जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी या मध्यम उत्पन्न देशामध्ये 64% लोकसंख्या राहते. 64% लोकसंख्या राहते विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यांचा जो उत्पन्नातील जो वाटा आहे विद्यार्थी मित्रांनो स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील जो वाटा आहे या मध्यम उत्पन्न देशाचा विद्यार्थी मित्रांनो तो 23.2% इतका आहे. 23.2% आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपण इथे एक आकडेवारी लक्षात घेतली म्हणजे मध्यम उत्पन्न देश आणि कमी उत्पन्न देश या दोन्ही देशांच्या लोकसंख्येची जर बेरीज केली तर या दोन्ही देशामध्ये जवळपास 84% लोकसंख्या राहते. किती टक्के विद्यार्थी मित्रांनो? 84% लोकसंख्या राहते. आणि त्यांच्या वाटेला
स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा जो वाटा आहे तो किती आलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, फक्त म्हणजे या दोन्ही देशांचा जर विचार केला तर 24.6% इतका वाटा आलेला आहे. म्हणजे मध्यम उत्पन्न देश आणि कमी उत्पन्न देश म्हणजे आपण त्याला विकसित देश आणि अल्पविकसित देश या दोन्ही देशांची जर जगाच्या लोकसंख्येची जर बेरीज केली, त्या दोन्ही देशामध्ये जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येची बेरीज केली तर त्या दोन्ही देशामध्ये जवळपास 84% लोकसंख्या राहते आणि त्यांचा जगाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा फक्त विद्यार्थी मित्रांनो 24.6% आहे. म्हणजे हे जे उच्च उत्पन्न देश आहेत म्हणजे जे ज्याला आपण विकसित देश असं म्हटलेले, या विकसित देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त 16% लोकसंख्या राहते. 16% लोकसंख्या राहते आणि विद्यार्थी मित्रांनो त्यांचा जागतिक स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील जो वाटा आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील जो वाटा आहे विद्यार्थी मित्रांनो तो जवळपास 75.4% इतका आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे विकसित देशामध्ये केवळ 16% लोकसंख्या राहते आणि त्यांचा जगातील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा जो वाटा आहे तो वाटा आहे विद्यार्थी मित्रांनो 75.4%. म्हणजे ही जर सगळी आकडेवारी लक्षात घेतली तर आपल्याला असं लक्षात येतं की जे विकसित देश आहेत त्या देशामध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त 16% लोकसंख्या राहते आणि जगाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा जो वाटा आहे त्यांचा प्रचंड म्हणजे किती आहे 75.4% इतका वाटा आहे. आणि जे विकसनशील देश अल्पविकसित देश आहेत या दोन देशामध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 84% लोकसंख्या राहते आणि जगाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा विद्यार्थी मित्रांनो फक्त 24.4% आहे. म्हणजे या आकडेवारीवरून आपल्याला जागतिक विषमता सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येते. म्हणजे शेवटी काय आपण हे विकसित देश कशाला म्हणायचं, विकसनशील देश कशाला म्हणायचं, अल्पविकसित देश कशाला म्हणायचं या संदर्भात विविध व्याख्या केलेल्या आहेत. शेवटी अल्पविकसित अविकसितच्या संदर्भात एके ठिकाणी प्राध्यापक शिंगर असे म्हणतात की अल्पविकसित देश हे एका जिराफासारखे असतात. अल्पविकसित देश हे जिराफासारखे असतात कारण अल्पविकसित देश अविकसित देश नेमकं कोणाला म्हणायचं याची निश्चित व्याख्या सांगता येत नाही. या देशाची व्याख्या करणं काय अवघड आहे. म्हणून एके ठिकाणी प्राध्यापक शिंगर काय म्हणतात की अल्पविकसित देश अविकसित देश हे एका जिराफासारखे आहे की ज्याचे वर्णन करता येत नाही. पण पाहताच आपल्याला सर्व काही लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला असा प्रश्न केला मी किंवा जिराफ कसा दिसतो तुम्ही लगेच म्हणणार घोड्यासारखा दिसतो, दुसरा म्हणणार उंटासारखा दिसतो, तिसरा म्हणणार तो हत्तीसारखा काय झाड आहे असं म्हणणार. पण नेमका जिराफ कसा आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. मग आपल्याला पाहिलं लगेच लक्षात येतं की ज्याच्या अंगावर पांढऱ्या पट्ट्या आहेत, घोड्यासारखा दिसतो, बरोबर आहे, उंटासारखा उंच आहे तो, असं म्हटल्यावर आपल्याला काय लगेच नेमका जिराफ कसा हे आपल्याला लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो. तसं प्राध्यापक शिंगर काय म्हणतो की अविकसित देश हे कसे असतात की जिराफासारखे असतात की ज्याचे वर्णन करता येत नाहीत. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण विकसित देश कशाला म्हणायचं, त्यांचं दर उत्पन्न जागतिक बँकेने ठरवल्यानुसार किती आहे, नंतर विकसनशील देश कशाला म्हणायचं, अल्पविकसित देश कशाला म्हणायचं हे आज आपण इथं समजून घेतलेलं आहे. नंतर जे आपण बघणार आहोत की विकसनशील अर्थव्यवस्थेची जी काय वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्याचा आपण इथं आढावा घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपण आढावा घेऊया. मग वाटल्यास आपण विद्यार्थी मित्रांनो आपण इथंच थांबू. राहिलेला जो भाग आहे आपण नंतरच्या तासाला बघू.